राज्यपालांकडून सध्या शासकीय इतमामामध्ये श्रद्धांजली वाहिली जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले आणि त्यानंतर आता राज्यपालांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। आज शासकीय सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आणि राज्याच्या राज्यपालांकडून सध्या अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाते। संपूर्ण महाराष्ट्र सध्या हळहळतोय। संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रकारचा आघात झालाय। नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिल्या जात आहे आणि आता राज्याच्या राज्यपालांनी सुद्धा अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवार यांच्यासह विमानातल्या 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी सुद्धा आता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आला। अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला होता। त्यांच्या कामाची शैली, त्यांचा कामांचा धडाका हा अतिशय वेगळा होता। ज्या पद्धतीनं ते कामांचा मागोवा घ्यायचे, काम पूर्णत्वाला न्यायचे, याबद्दल त्यांचं नेहमीच कौतुक केलं जायचं। त्यांच्यामध्ये एक प्रकारचा मिश्किलपणा होता, दिलदार दिलखुलास स्वभावाचे होते असं अजित पवार यांचं नेहमी वर्णन केलं जायचं। आणि आज ते अचानक अशा पद्धतीनं निघून गेले, ज्यामुळे राज्याला एक मोठा धक्काच बसलाय। राज्यपालांनी सुद्धा आता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। स्पष्ट वक्ते असलेले अजित पवार हे नेहमीच जाहीर सभांमधून मिश्किलपणे वक्तव्य करायचे। टीका सुद्धा। तर ही दृश्य सध्या आपण रुग्णालयातली पाहतोय। रोहित पवार सध्या रुग्णालयात दाखल झाले। पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत। रोहित पवार त्या ठिकाणी दाखल झालेत। हळूहळू संपूर्ण पवार कुटुंबीय आता रुग्णालयात दाखल होतं। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या सुद्धा दिल्लीवरून रवाना झाल्याची माहिती आहे। सध्या रुग्णालयात रोहित पवार आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार सुद्धा येऊन गेले होते। सध्या त्या ठिकाणी रोहित पवार आहेत। अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे। रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड अशी गर्दी झाली। सध्या अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबातला एक कर्ता माणूस गेला असं सध्या पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता रोहित पवार रुग्णालयात दाखल झाले। About his demise, the people of Maharashtra will miss him. Baramati, everywhere, the kind of work he has done in development, and my condolences to the entire Pawar family members, everybody. May God give them strength to, it's really sad. I'm lacking words. I can't believe it. I met him a couple of times, and a person with great warmth, great humor, always been very nice to people. For the common man, his contribution and his vision will be missed. अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी अतिशय दुःखद आहे। त्यांचं असं अकाली जाणं त्रासदायक असल्याच्या प्रतिक्रिया आता सगळेच जण व्यक्त करतात। ही रुग्णालयाबाहेरची दृश्य आहेत। महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला अशा प्रतिक्रिया आता समोर येतात। एक दूरदर्शी, स्पष्ट वक्ता आणि अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख राहिली। सध्या रुग्णालयामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार हे दाखल झालेत। संपूर्ण पवार कुटुंबावर एक मोठा आघात झालाय। यातून सावरणं खरं तर अतिशय अवघड आहे, पण परिस्थितीला सामोरं जावंच लागतं आणि सध्या रुग्णालयात, त्यामुळे रोहित पवार तिथे दाखल झालेत। कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने आहेत। त्यांचा अकाली जाणं खरं तर चटका लावणारे असंच म्हणावं लागेल।
फक्त राजकारण असंच नाही, इतर क्षेत्रात सुद्धा दादा ज्या पद्धतीनं वावरायचे, दादांचा वादा अधुराच राहिला. इंदापूर. आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप असं दुःख झालं आहे. कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला दादा सोडून गेले. ह्यामुळं महाराष्ट्रावर पूर्ण शोकाकाळ आहे. आज अजित पवार यांचं निधन झालं. अनाकलनीय घटना अशीच म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं केवळ 40 मिनिटांच्या प्रवासासाठी ते मुंबईवरून निघाले आणि ज्या ठिकाणी राजकीय कारकीर्द सुरू केली त्याच बारामतीमध्ये त्यांचं विमान कोसळलं, अपघात झाला आणि यामध्ये अजित पवारांचं दुःखद असं निधन झालं. अजित पवार यांना खरं तर लोकनेते असं म्हटलं जायचं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची, जनतेची जाण असलेले एक नेते असं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. जनसामान्यांबद्दल अजितदादांना प्रचंड आस्था होती. प्रशासकीय पकड सुद्धा अतिशय उत्तम होती. एखादा साधा कार्यकर्ता, साधा माणूस त्यांच्याकडे जर समस्या घेऊन गेला तर अजित पवार अतिशय आस्थेनं ते ऐकायचे आणि त्या समस्येवर तोडगा काढायचे. एक संघर्षशील नेतृत्व म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं. पार्थ पवार आणि अजित पवार हे सध्या रुग्णालयात दाखल झालेत. कार्यकर्ते सुद्धा सकाळपासून रुग्णालयाबाहेर गर्दी करतायत आणि आता पार्थ पवार हे रुग्णालयात दाखल झालेत. रोहित पवार सुद्धा रुग्णालयात दाखल झालेत आणि पवार कुटुंबीय हळूहळू सध्या आता रुग्णालयात दाखल होत आहेत. पवार कुटुंबाची पुढची कमान यात सगळ्या पुढच्या पिढीवर आहे. रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार हे सगळे पवार कुटुंबीय भाऊ सध्या आता रुग्णालयात दाखल होत आहेत. ही रुग्णालयातलीच आपण दृश्य पाहतोय. अजीत दादा के साथ 5 साल मुझे एक आमदार की हैसियत से विधानसभा में काम करने का मौका मिला और उस दौरान हमने देखा और उससे पहले भी हम ये जानते थे कि महाराष्ट्र के अंदर उनसे बेहतर एबल और एफिशिएंट एडमिनिस्ट्रेटर नहीं था. यकीनन ये बहुत ही अफसोसनाक घटना हुई है. अजीत दादा के बारे में सिर्फ इतना कह सकते हैं कि महाराष्ट्र के अंदर एक अंग्रेजी में कहते हैं वर्कaholic, कि मतलब आदमी सिर्फ काम काम और काम करता. हर कोई जानता है कि सुबह 6 बजे उठकर देर रात तक अजीत दादा की पहचान जो थी वो सिर्फ काम काम और काम करते रहते थे. और उनका जो डिसीजन मेकिंग एबिलिटी था, मैं नहीं समझ सकता हूँ कि राजनीति के अंदर ऐसा कोई दूसरा शख्स है जिसके पास इतनी अच्छी ये कला थी. अगर उनके पास कोई जाता काम होने वाला है तो वो मुंह पे कह देते थे कि हाँ ये काम हो जाएगा करके, और नहीं होने वाला है तो फिर वो किसी भी हालत के अंदर आपके मुंह पे कह देते थे कि नहीं, किसी भी हालत के अंदर ये काम नहीं हो सकता है. तो ये राजनीति के अंदर ये जो क्वालिटी है दूसरे किसी राजनेता के अंदर देखने को नहीं मिलती है. मैंने विधानसभा के अंदर मेरा खुद का अनुभव मैंने देखा है कि जब सत्ताधारी पक्ष किसी विरोधी पक्ष ने अगर किसी ने सवाल उठाया और उसका जवाब देना है और वो मंत्री जवाब नहीं दे पा रहा है तो अजीत दादा खुद खड़े होते थे अपने नेता का बचाव करने के लिए, और अपने नेता का बचाव करने के लिए वो खड़े रहकर जो जवाब एक्सपेक्टेड होता था तो वो जवाब वो खुद देते थे. तो कुछ ऐसे गुण थे कि जो आज उनकी कमी महसूस तो यकीनन से महाराष्ट्र को नहीं पूरे देश के अंदर होगी. बहुत ही अफसोसनाक बात है. पवार परिवार के ऊपर अभी क्या बीत रही होगी, चाहे पार्थ पवार, रोहित पवार, शरद पवार साहब. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी,
या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा तर अजित पवारांची कारकीर्द आपण पाहतो. तर आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. पाहूयात. बारामती विमानतळाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे. आपण जर पाहिलं तर मी आता सध्या बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. त्यांची बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक आता एक्सपर्ट जाण्याशिवाय सांगता येत नाही आहे की नेमका ते प्लेनमध्ये काही फॉल्ट होता किंवा ते मॅन्युअल काही मिस्टेक झालेली आहे त्यामध्ये. आणि ते एक्सपर्ट टीम जांचसाठी ऑलरेडी सुरू आहे. तर किती जण होते फ्लाईटमध्ये? ते फ्लाईटमध्ये 5 जण होते. आणि दादांसोबत इतर जण कोण होते? काही हॉस्पिटलकडनं काही प्रशासनाला माहिती देण्यात आली? ती जे माहिती आमच्याकडे आहे ते आयडेंटिटी कन्फर्मेशनचे काम चालू आहे. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यात नाव आपल्याला कळवण्यात येईल थोड्या वेळाने. सर, ब्लॅक बॉक्स रिकव्हर केलं आहे ते आता एक्सपर्ट टीमने रिकव्हर करणार आहे आणि एक्सपर्ट टीम आपल्याला रिपोर्ट सर. करणार. साधारण विमान किती वाजता निघालं होतं? बारामतीच्या दिशेने किती वाजता एक्सपेक्टेड? ते जवळपास 8चे दरम्यान निघून इथे 8:45 दरम्यान आला होता. आणि त्यावेळी हे घटना घडल्यानंतर ते इमिडिएटली आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू म्हणजे की ते जे डेब्री होता त्यामधून ते डिझीजचे बॉडीज काढून ते हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. सर, प्रायमा फेसी चार्टर्ड जेव्हा लँड झालं तेव्हा हा ऍक्सिडेंट झालाय का? लँड होण्याच्या अगोदर झालेलं आहे. प्रायमा फेसी रिझन काय सांगता येतं? ते सध्या काही सांगता येत नाही. एव्हिएशनकडनं ते एक्सपर्ट जे त्यांच्या ओपिनियन आहे ते आपल्याला थोड्या वेळानं देतील. सर, मे डेचा कॉल पायलटने दिला होता का? काही प्रायमा फेसी? ती सगळ्या गोष्टी एक्सपर्ट रिपोर्टमध्ये आपल्याला भेटणार. त्याच्यावर मी कमेंट करतो. डिसीज किती आकडा आहे? डिसीजचा 5 सकाळी पण ते आता दिलेलं आहे सगळं. 8:45 8:45 के आसपास ये लैंड क्रैशिंग के इमीडिएटली पहले लैंडिंग से इमीडिएटली पहले ये क्रैश हुआ है और उसमें 5 लोग थे और इस हादसे में 5 लोगों को मृत्यु हुई है. उनकी बॉडीज अभी यहाँ पे मेडिकल कॉलेज में है. उनके आइडेंटिफिकेशन जांच कंफर्म होने के बाद हम आपको अपडेट करेंगे. घटनास्थल पे अभी क्या क्या किया जा रहा है? घटनास्थल पे अभी एक्सपर्ट टीम है जो उनकी पानी चल रही है और उसमें जो भी जांच में सामने आएगा वो आपको रिपोर्ट अपडेट कर दी जाएगी. ये एक्सपर्ट टीम का काम है. वो टीम अपनी जांच कर रही है. ये सारे रीजन एक एक्सपर्ट ओपिनियन के बाद ही दिए जा सकते हैं कि एग्जैक्टली क्या रीजन होता है. थैंक यू. तर पोलिसांनी सुद्धा आता माहिती दिलेली आहे. सकाळी 8:45 विमानाचा अपघात झाला आणि सध्या एक्सपर्ट टीम घटनास्थळी दाखल असून विमानाचा ब्लॅक बॉक्स सध्या ताब्यात घेतला जातो आणि त्यानंतरच अपघाताची नेमकी कारणं स्पष्ट होऊ शकतात. क्रय करने की खरीदने की क्षमता ही नहीं रहेगी उसके पास. इस नाते पूरी तरीके से देश आज ध्वस्त हो रहा है. तो मनरेगा लागू होना चाहिए जैसे पहले था हमारा कानून, लागू होना चाहिए. और SIR पे जो आज जल्दबाजी का निर्णय आपने किया, अब देखिए नाम काटा, अब फिर नाम जोड़ने की प्रक्रिया हो रही है. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. त्यांची बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांना रडू कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला हादरवणारी घटना जी आहे ती या ठिकाणी आज घडलेली आहे. हळहळ व्यक्त राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याबरोबर काय सांगाल? खरं
काय आता आम्हाला काय सांगू वाटत, दादा गेलं वाईट वाटतंय आम्हाला सगळं. काय बोलावं, काय इच्छाच बोलायची नाही. नको झालं सगळं. दादा नाहीत. काय सांगतील दादा आज आपल्यामध्ये नाही. दादा एक महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व होतं आणि त्यांनी सगळंच बारामती तालुक्याला असेल सगळ्यांनाच एक आपल्या जीवाभावाची माणसं मानली. आज दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत, ह्याचे आम्हाला हळहळ व्यक्त होते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता बॉडी जी आहे ते या ठिकाणी आलेले आहे. आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक लॅब देखील या ठिकाणी आहे. आज दादा आपल्यामध्ये नाहीत. हो आमच्या मध्येच आहेत दादा, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादा आमच्या मध्येच आहेत, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादासाठी आम्हाला दादा पाहिजे. आज बी आमचे दादा आमच्यामध्ये आहेत, उद्या बी आमच्यामध्ये आहेत, बारामती आमच्यामध्ये आहेत. दादा आमच्यामध्ये आहेत, अजून बी आहेत. आमचे दादा दे परत. देवा रे देवा, असं का केलं माझ्या वडिलांनंतर मी आज माझे वडील गेले तेव्हा मला एवढं दुःख राहिलं. दादा तुम्ही खरंच खरंच अहो मी कुणाच्या मागे उभं राहू. दादा आज बारामती करायला दादा भेटायला ते, परंतु दादाच्या काचा घाला दादावर घातला आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. आयुष्यभर दादा आमच्यामध्ये असतील, पुढेही आमच्यामध्ये असत. आमच्या मनामध्ये दादाविषयी प्रेम असेल. दादा आमच्यावर अत्यंत बारामतीकरावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पोकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा, ओ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहेत ते कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर एक सृजनशील आदमी जो अपने चाचा वगैरह लोग थे उनके साथ आगे बढ़े, लेकिन इनका एक खुद का इंडिपेंडेंस ऐसा रहा कि वो इंडिपेंडेंस में उनकी खुद की जान पहचान महाराष्ट्र को और देश को हो गई. और जो भी काम उन्हें दिया जाता था वो दिल से करते थे, सोच के करते थे और पूरे गहराई से वो काम देखते थे. विशेषतः गरीबों के बारे में उन्होंने जो काम किया ये भूल नहीं सकते. किसानों के बारे में जो उन्होंने काम किया, कोऑपरेटिव में जो काम किया, और ये भूल नहीं सकते. दादांचं नेहमीच समर्थन करत दादा गा आपल्या कुटुंबात गा एक सदस्य मानग आणि अचानकपणे अशी घटना या महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये एक दुःखाची किनार निर्माण करून गेली आहे. हा सोनेरी हृदयाचा माणूस नेता आम्हा सर्वांच्या मधात आज नाही राहिला याचं दुःख प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. एक मोठी उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या जाणीने निर्माण झाली आहे. कुटुंबावर तर आघात झालाच, पण त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते, महायुतीतले कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांशी त्यांचा जो संवाद होता, जी सहृदयता होती, मैत्रीची भावना जोपासण्याची त्यांची वृत्ती होती, निश्चितपणे एक मोठा आघात महाराष्ट्राला झाला. तुम्ही विरोधी पक्षात असताना, सत्ता पक्षात असताना, की सरकारमध्ये असताना अजितदादांसोबत काम केलेलं आहे. त्या आठवणी म्हणजे तुम्हाला आता या खूप आठवणी आहे. म्हणजे कॅबिनेटमध्ये कधी कधी एखाद्या मुद्द्यांवर मतमतांतरे असायची आणि तेव्हा अनेकदा त्यांचं आणि माझं मत एक असायचं. तर्काच्या आधारावर आपली मतमांडणी करणं हे मला वाटतं की त्यांचं एक गुण होता.
आणि तर्काच्या आधारावर आपलं मत मांडायचं. आता माझी आत्ताची ताजीच आठवण की तुम्हालाही माहिती आहे की ते नेहमी म्हणायचे की आता सध्या आपल्यात दायित्व जास्त आहे, आपल्या कामाचा जो व्याप आहे त्यासाठी लागणारा निधी अपुरा आहे. पण मी सहज आमच्या मतदारसंघाच्या SNDT युनिव्हर्सिटीच्या संदर्भात मी सहज त्यांना म्हणतो, दादा शिक्षण महत्त्वाचं असतं ना, आम्ही मुलींसाठी SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतो आहे. एका सेकंदामध्ये त्यांनी मागच्या जुलैमध्येही 100 कोटी दिले आणि डिसेंबरमध्येही 100 कोटी दिले. म्हणजे त्यांना याची जाणीव होती की टंचाई आहे, आर्थिक अडचण आहे, पण शिक्षण हा महत्त्वाचा गुण आहे. 1 सेकंदसुद्धा गावला नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. भाऊ वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे, तुम्हीही काम केलेलं आहे. एकंदर त्यांचा स्वभाव कसा राहिलेला आहे तुमच्या या सगळ्या अनुभवात? नाही, वित्तमंत्री म्हणून एक तर निश्चितचपणे आहे की आपल्या अर्थकारणाला नाही म्हणणारा वित्तमंत्री हवा असतो. प्रत्येक गोष्टीला होय म्हणता येत नाही. काही असे प्रसंग असतात की ज्यातून राज्याचं हित आणि त्याला लागणारा खर्च यामध्ये कुठेही ताळमेळ नसतो. आणि अशा प्रसंगात समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्यांना गोड शब्दात नाही म्हणणं किंवा कठोर शब्दात नाही म्हणणं या दोन्ही गोष्टी अजितदादांना साध्य झाल्या होत्या. आणि त्यातून आत्ता राज्याची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर येत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांना या सगळ्या अपघाताची माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघात झाला आणि या सगळ्या संदर्भातली माहिती नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांना दिली. आज सकाळी 8:45 बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालंय. नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आणि आता गडकरी यांच्याकडून राहुल गांधी यांना अपघाताची सविस्तर माहिती दिली जाते. दुसऱ्या ठिकाणी बारामती इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये सध्या युगेंद्र पवार, रोहित पवार, जय पवार हे सगळे दाखल झालेत. शोकाकुल अवस्थेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. कुटुंबावर एक मोठा आघात झालाय. सध्या सगळे पवार कुटुंबीय बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेत. कुटुंबियांमध्ये नंतर चर्चा होईल आणि अंत्यविधी संदर्भातला एकत्रितपणे निर्णय घेतला जाईल. सध्या बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पवार कुटुंबीय दाखल होत आहेत. जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार शोकाकुल अवस्थेत. तर महाराष्ट्राकरता ही फार दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून राहून गेलेला आहे. खरं म्हणाल ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा ते सगळ्यांचे दादा होते. सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता. आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे. हे फक्त पवार कुटुंबाचं दुःख नाही, हे आमच्यासारख्या, तुमच्यासारख्या दीनदलित, पीडित, शोषित सगळ्या लोकांचं भयानक दुःख आहे. अशा आमच्या लाडक्या दादाला श्रद्धांजली अर्पण करत असताना मन हेलावत आहे की ज्याने सगळ्यांना न्याय दिला त्याला परमेश्वराने का न्याय दिला नाही, हे माझं परमेश्वराकडे मागणं आहे. पण असो, झालेली घटना ही सत्य आहे असं मी मानतो आणि ते आपण पाहिलेलं आहे. अशा आमच्या दादाला जळगाव जिल्ह्याच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. खरं म्हणून गेलं तर महाराष्ट्राकरता ही फार दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय. त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय बारामतीमधल्या रुग्णालयामधली, ज्या रुग्णालयामध्ये सध्या अजित पवारांचं पार्थिव आहे. तिथे आपण पाहतो दृश्यांमध्ये जय पवार,
अजित पवारांचे पुत्र ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांची पत्नी सुद्धा रुग्णालयामध्ये आता आलेले आहेत. अतिशय शोकांतिका पसरवणारा आजचा हा दिवस आहे. वैमानिकाचं नियंत्रण सुटलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रुग्णालयामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. शरद पवार सुद्धा सिल्वर ओकहून बाय रोड बारामतीच्या दिशेनं त्यांनी रवाना झालेले आहेत. कार्यकर्ते अक्षरशः ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजकारणातलं अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडपणा आज आपण गमावला आहे. अजित पवारांवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची अपडेट आता समोर येते. आज सकाळी बारामतीच्या दिशेनं येत असताना सकाळी 8:30 वाजता अजित पवारांचं एक प्रायव्हेट विमान मुंबईहून ते उडालं आणि त्यानंतर 8:40 बारामतीच्या विमानतळावर उतरण्याआधीच ही आपण दृश्य पाहतोय. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. त्यांचा हा ताफा वर्षा बंगल्याहून बारामतीच्या दिशेनं रवाना झालेला आहे. अजित पवारांवरती आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही आपण दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानाबाहेरची. अजित पवारांवर अंत्यसंस्कार आजच केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत. रोहित पवार सुद्धा रुग्णालयामध्येच उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा अश्रू अनावर होत आहेत. अजित पवारांच्या घड्याळावरून आणि गॉगलवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. उद्ध्वस्त अशा आशयाचं एक व्हॉट्सअप स्टेटस सुप्रिया सुळेंनी टाकलं. त्या सुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्यात. दरम्यान एक मोठी बातमी येते. अजित पवारांवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत. अनेक मोठे नेते सुद्धा बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे. ही आपण दृश्य पाहतोय रुग्णालयामधली आहेत, जिथे अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, जय पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येते. हा आपण जो फोटो पाहतोय हा शांभवी पाटीलची वैमानिक होती अजित पवारांच्या या जेटची. तिचा फोटो आपण सध्या पाहतोय. तिचा सुद्धा दुर्दैवी अंत या दुर्घटनेमध्ये झालाय. अजित पवारांचं विमान ही शांभवी उडवत होती. आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही बातमी आज आली. आज सकाळी मुंबईहून खासगी विमानानं अजित पवार बारामतीच्या दिशेनं रवाना झाले होते. सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमानावर सुद्धा विश्वास बसला नाही. आजही असं वाटतं की हा जो विमानाचा अपघात झालेला आहे तो झालेला नसेल. अजितदादा आपल्यामध्येच आहेत असं आज सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. अतिशय स्पष्टपणानं वागणारा माणूस, खरं बोलणारा माणूस आणि कामाच्या बाबतीमध्ये इतके म्हणजे हार्ड वर्कर होते ते की सकाळी 6:30 वाजेपासून लोकांना भेटणं त्यांचं सुरू व्हायचं. काम करत असताना अगदी ताबडतोब कुठलंही काम करायचं असेल, होणारं काम असेल तर लगेच ते करून द्यायचे. जे काम होण्यासारखं नसेल स्पष्ट तोंडावर सांगायचे की हे काम होणार नाही, हे काम बरोबर नाही. म्हणजे असा एक चांगला नेता की ज्यांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये त्यांचं चालू होतं. पण आज त्यांच्या या अपघाती निधनामुळं निश्चितच त्यांचं कुटुंब असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा त्यांचे चाहते पूर्ण आपल्या देशभरामध्ये होते. राष्ट्रवादीच्या नॅशनल पार्टीचे ते अध्यक्ष होते.
त्यामुळं सगळ्या देशभरातल्या त्यांच्या चाहत्यांना या ठिकाणी दुःख झालेलं आहे. ईश्वर त्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव आणि खरोखर अजितदादाची निधनानं जी पोकळी त्यांच्या कुटुंबामध्ये असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल, जी निर्माण झाली ती कधी भरून निघणार नाही. पण शेवटी काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात, नियतीचं आपल्याला स्वीकारावं लागतं आणि म्हणून नियतीचा हा घाला अचानकपणानं अजितदादासारख्या एका चांगल्या नेत्यावर, एका चांगल्या व्यक्तीवर त्या ठिकाणी आला. त्याचा आम्हाला सुद्धा अतिशय तीव्र दुःख या ठिकाणी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. त्यामुळे जसं आपण आता ऐकलं, प्रतापराव जाधव यांनी सुद्धा तेच सांगितलं, जे काम होण्याचे चान्सेस असायचे तेच अजित पवार ठामपणे सांगायचे की हे काम होणार. जे काम होणारं नाहीये ते अजित पवार एखाद्याच्या तोंडावर सांगून मोकळे व्हायचे. हाच त्यांचा परखडपणा आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. कोणत्याही प्रकारचं खोटं आश्वासन अजित पवार कोणालाही देत नसायचे. याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर होतं आणि आज महाराष्ट्रानं हाच उमदा नेता आज गमावलाय. जेव्हा हा विमान अपघात झाला, जेव्हा ही दृश्य आपल्या समोर आली, तेव्हा अनेक कागद सुद्धा पडले होते. याच्यावरून अजितदादांच्या कामाची आपण काय म्हणू त्याला, आपण एक कल्पना करू शकतो की अजित पवार कायम आपल्या डोक्यात काम काम आणि फक्त कामाच्या व्यतिरिक्त कुठलाच विषय अजित पवार घेत नसायचे. आजही ते बारामतीला येत होते. आपण पाहतोय ब्लॅक बॉक्स जे असतं विमानामधलं, ते नेमकं काय असतं ते आपण पाहतोय स्क्रीनवरती. हे एक अत्यंत मजबूत आणि दाब प्रतिरोधक हे उपकरण आहे. विमानाला कितीही मोठा अपघात झाला तरीही हे उपकरण सुरक्षित राहतं. टायटॅनियम धातूनं हा बनवलेला असतो. प्रत्यक्षात हे प्रखर केशरी रंगाचं उपकरण असतं. याचे 2 भाग असतात. FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर असं त्याला संबोधलं जातं. CDR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. FDR म्हणजे विमानाचा वेग, दिशा, उंची, इंधन पातळी, विद्युत पुरवठा यांची नोंद घेतो. CDR कॉकपिट मधील पायलटचं संभाषण रेकॉर्ड करतो. विमान दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षित अपघात तपास पथक बनवलं जातं. ही आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थान सोडून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा बारामतीच्या दिशेनं निघालेला आहे. आजच अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. जे अजित पवारांच्या हातामधलं घड्याळ होतं, या घड्याळावरून अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. पक्षाच्या चिन्हानंच अजित पवारांची ओळख शेवटपर्यंत कायम ठेवली आणि त्याच निशाणीवरून, त्याच चिन्हावरून आज अजित पवार मरणानंतर सुद्धा ओळखले गेले. महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अजितदादांची गरज होती आणि आज गरज असतानाच महाराष्ट्राला पोरकं करून अजितदादा असे अचानकपणे निघून गेले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि प्रचारासाठी आज अजित पवार मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघाले होते. सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न होत असतानाच वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान जे होतं ते अचानकपणे धावपट्टीच्या वर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतामध्ये जोरानं आदळलं. आणि आपण पाहतोय सध्या राज ठाकरेंनी सुद्धा अजित पवारांवरती शोक व्यक्त केले. अजित पवार अजिबात जातीय नव्हते असं राज ठाकरे म्हणतात. अजित पवारांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. प्रशासनावर अचूक पकड असलेला नेता गेला. त्यांना स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागली. अशा शब्दामध्ये अजित पवारांना त्यांनी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. अजित पवारांचे विरोधक
अजित पवारांचे समर्थक, प्रत्येक जण अजितदादांचे मित्र, यांना सगळ्यांनाच मनाला चटका लावणारी अशी ही बातमी आहे. महाराष्ट्रानं उमदा नेता गमावला असं राज ठाकरे म्हणाले, तर अतिशय जवळचा मित्र गमावला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. जवळपास सलग 5 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे असे अजितदादा, अशी त्यांची ओळख होती. आपण दृश्य पाहतोय, रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत. खरं तर हे विमान जेव्हा कोसळलं तेव्हा विमानामध्ये अनेक स्फोट सुद्धा झाले. या स्फोटामध्ये पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहेत कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर वृत्तांकन करत असताना आम्हाला देखील कंठ फुटत नाही अशी परिस्थिती जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला दादा हाक मारायचे दादा तू. आणि जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या विमानामध्ये अनेक स्फोट सुद्धा झाले. जवळपास 3 स्फोट झाल्याचं समजतंय. आणि हे स्फोट इतके भीषण होते की आतमध्ये असलेले 6 जण त्यांच्या वाचण्याचे काहीच चान्सेस नव्हते. आणि या स्फोटामध्ये विमानामध्ये असलेले मृतदेह पूर्णपणे जळाले आणि त्यांची ओळख पटवणं हे फार कठीण बनून गेलं. आताही आपण हे दृश्य पाहतोय. कशा पद्धतीनं हे सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे, कशा पद्धतीनं हे विमान कोसळलं हे आपण दृश्यांमधून पाहतोय. हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि या विमानाचा केवढा मोठा ब्लास्ट झालाय हे सुद्धा आपण आता दृश्यांमधून पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेऊन जाणारं विमान जेव्हा कोसळलं तेव्हाची ही दृश्य आहेत. सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. हे विमान जेव्हा कोसळलं तेव्हा एक मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र धूर पसरलेला होता. आपण पाहतोय, पुन्हा एकदा हे दृश्य आपण पाहूयात कशा पद्धतीनं हे विमान कोसळलं आणि त्यानंतर हा मोठा भीषण स्फोट झालेला आहे. 8:46 हा स्फोट झाला. 8:46 2 सेकंदांनी हा स्फोट झाला. हे विमान जेव्हा जमिनीवरती आदळलं तेव्हा भीषण असा स्फोट झाला. आपण ह्या दृश्यांमध्ये पाहतोय, वेळ सुद्धा दिसते आपल्याला. 8:46 2 सेकंदांनी हे विमान जमिनीवरती आदळलं आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. कशा पद्धतीनं हा स्फोट झालाय आणि त्यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की त्यावेळी काय घडलं असेल, विमानामधली परिस्थिती कशी असेल. कारण आजूबाजूच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी सुद्धा या संदर्भातली माहिती जेव्हा दिली तेव्हा एक भला मोठा स्फोट झाला. 2 ते 3 वेळा स्फोट या विमानांचे झाले आणि त्यानंतर जेव्हा हे कळालं तेव्हा सर्वांनीच या घटनास्थळाकडे धाव घेतली आणि त्यानंतर या विमानामध्ये कोण होतं हे जेव्हा आसपासच्या लोकांना कळालं तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. खरं तर मृतदेहांची ओळख पटवणं हे फारच कठीण होतं. मात्र अजित पवारांच्या हातामध्ये असलेलं घड्याळ हीच त्यांची शेवटची ओळख पटू शकली. 8:46 आणि 2 सेकंदांनी हा अपघात झाला आणि महाराष्ट्राला नको होतं तेच घडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी या अपघातामध्ये निधन झालं. राजकारणातलं एक उमदं व्यक्तिमत्व, एक निर्भीड व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. शरद पवारांनंतर जर पहाटेपासून काम करण्याची कुणाला सवय असेल तर तो नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार. वडील गेल्यानंतर खरं तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अजित पवारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर आपलं राजकीय करिअर हे शरद पवारांना बघूनच त्यांनी या राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. खरं तर शरद पवारांचा हात धरूनच त्यांनी राजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शरद पवारांसोबत राहून त्यांनी राजकारणामधल्या अनेक बारीक सारीक गोष्टी सुद्धा शिकून घेतल्या.
तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता, तळागाळापर्यंत ओळख असलेला नेता आणि तळागाळापर्यंत काम करणारा नेता अशी छाप सबंध महाराष्ट्रभर अजितदादांची पसरली. ही सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय कशा पद्धतीनं विमान कोसळलं होतं. 8:46 आणि 2 सेकंदांनी हे विमान जमिनीवरती आदळलं आणि मोठा भीषण स्फोट झाला. या अपघाताची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेली आहेत. 8:46 म्हणजेच 8:45 वाजता हा अपघात झाला. बारामती विमानतळाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे. आपण जर पाहिलं तर मी आता सध्या बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. त्यांची बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांना रडू कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला हादरवणारी घटना जी आहे ती या ठिकाणी आज घडलेली आहे. हळहळ व्यक्त राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याबरोबर काय सांगाल? खरं काय आता आम्हाला काय सांगू वाटणार, दादा गेलं वाईट वाटतंय आम्हाला सगळं. काय बोलावं, काय इच्छाच बोलायची नाही, नको झालं सगळं. दादा नाहीत. काय सांगतील दादा आज आपल्यामध्ये नाही? दादा एक महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व होतं आणि त्यांनी सगळंच बारामती तालुक्याला असेल सगळ्यांनाच एक आपल्या जीवाभावाची माणसं मानली. आज दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत, त्याचे आम्हाला हळहळ व्यक्त होते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे. आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक लॅब देखील या ठिकाणी आज दादा आपल्यामध्ये नाहीत. हो आमच्या मध्येच आहेत दादा, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादा आमच्या मध्येच आहेत, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादासाठी आम्हाला दादा पाहिजेत. आज बी आमचे दादा आमच्यामध्ये आहेत, उद्या बी आमच्यामध्ये आहेत, बारामती आमच्यामध्ये आहेत, दादा आमच्यामध्ये आहेत, अजून बी आहेत. आमचे दादा दे परत देवा रे देवा, असं का केलं माझ्या वडिलांनंतर मी आज माझे वडील गेले तेव्हा मला एवढं दुःख राहिलं. दादा तुम्ही खरंच अहो मी कुणाच्या मागे उभं राहू. दादा आज बारामती करायला दादा भेटायला ते, परंतु दादाच्या काचा घाला दादावर घातला आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. आयुष्यभर दादा आमच्यामध्ये असतील, पुढेही आमच्यामध्ये असत, आमच्या मनामध्ये दादाविषयी प्रेम असत. दादा आमच्यावर अत्यंत बारामती करावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पुकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा ओ आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहे ते कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर दरम्यान पिंकी माळी यांच्या वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, ज्या अजित पवारांसोबत या विमानात. सर आपका नाम बताइए, पिंकी दीदी का ऐसा हादसा